विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहूया हास्यचित्रातली मुलं. या पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. आता हा जो पाठ आहे, या पाठामध्ये लेखकांनी लहान मुलांसाठी रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल गमतीशीर व मार्मिक विचार मांडलेले आहेत. कशाच्या संदर्भात? लहान मुलांसाठी रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे या पाठामध्ये दिलेली आहेत. कोणी? मधुकर धर्मापुरीकर यांनी. या पाठामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांचा आपण विचार करू. हास्यचित्र म्हणजे काय? तर सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजेच हास्यचित्र. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. हास्यचित्राची व्याख्या काय सांगता येईल? सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. आता व्यंगचित्र व हास्यचित्र यांच्यात फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो. हास्यचित्र याचा हेतू हा हसवणं असतो, पण व्यंगचित्राचा हेतू हसवण्याबरोबरच काहीतरी एक विचार त्या चित्रातून चित्रकाराला सांगायचा असतो. म्हणजे व्यंगचित्रामध्ये केवळ हसवणं हा हेतू नसतो, तर त्या चित्रातून म्हणजेच व्यंगचित्रातून गमतीदार विचार मांडलेला असतो. आता मुलांचे हास्यचित्र काढणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. वरवर पाहता आपल्याला ते सोपं वाटत असेल. काय? मुलांचे हास्यचित्रे काढणे, पण ते अवघड काम आहे. व्यंगचित्रकाराचे कौशल्य लहान मुलांचे हास्यचित्र काढताना पणाला लागते. मुलांसाठी विनोद करणे सोपे असते, पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही गोष्ट कठीण आहे. या पाठामध्ये काही हास्यचित्र दिलेली आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेऊया. श्री द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने काढलेले एक हास्यचित्र या पाठामध्ये दिलेले. कोणी काढलेलं? श्री द फडणीस यांनी. काय त्यांचं चित्र? फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी ती रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालत आहे. पण हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये त्या छोट्याशा मुलीचा निरागसपणा अचूकपणे चित्रकारांनी रेखाटलेला आहे. पहिल्या चित्रामध्ये दुसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये एक रांगणारे मूल दाखवलेलं आहे, आणि दुसऱ्या चित्रात बालक बॅडमिंटनचे शटल म्हणजे फूल देवाला वाहतोय. आता दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सद्य परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केलेलं आपल्याला दिसतंय. चित्र व हास्यचित्र यात मूलभूत फरक आहे. चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो. हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार हुबेहूब नक्कल असते. हा फरक आहे. कशामध्ये? चित्र आणि हास्यचित्र यांच्यामधला. आणखी एक चित्र आहे डेव्हिड लँगटन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचं. कोणाचं? डेव्हिड लँगटन. डेव्हिड लँगडन या अमेरिकन चित्रकाराचे व्यंगचित्रकाराची दोन हास्यचित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये एक चतुर मुलगा आहे
आणि लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला जो डबा आहे तो फोडताना दाखवलेला आहे. आता या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याचं बिचकणे, घाबरणे, कोणी पाहत नाही ना तरी फोडण्याची शिताफी, हे सर्व पाहून आपल्याला हसू येते. हे झालं त्यांचं एक चित्र, अमेरिकन व्यंगचित्रकार डेव्हिड लँगडन यांचं. दुसरं चित्र आहे भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा. काहीतरी मिळावे म्हणून एरवी लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. हा मुलांचा स्वभाव असतो. काही मिळावं म्हणून रडत असतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली सेफ्टी पिन टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे. हे जेव्हा लक्षात येते आपल्या, तेव्हा आपल्याला हसू फुटतं. आणखी एक व्यंगचित्र आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं. आता या चित्रामध्ये एक मोठा माणूस व एक छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसून केस कापण्याचा हा प्रसंग, पूर्वी खेड्यांमध्ये असे प्रसंग सर्रासपणे दिसत असत. छोटा मुलगा आहे, त्याचे केस कापायला घेतलेले जमिनीवर बसून. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह आणि केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे आणि वैतागलेले भाव यांचा गमतीशीर विरोधाभास या चित्रात दिसतो आणि त्यातून हास्य निर्माण होते. छोटासा मुलगा जमिनीवर बसून त्याचे केस कापायला घेतलेले हा प्रसंग, आणि हे चित्र कोणी रेखाटलंय? प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी. आणखी एक या पाठामध्ये चिंटूची चित्रमालिका आहे. आता या मालिकेमध्ये पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू नदीचे पाणी कुठे जाते, असा जिज्ञासापूर्वक प्रश्न त्याने बाबांना विचारलाय. कोणी? चिंटूने. नदीचे पाणी कुठे जाते? आणि ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात नदीत चावी पडली म्हणून विचारतोय. हा खुलासा चिंटू जेव्हा करतो तेव्हा त्याचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर या चित्रमालिकेमध्ये आपल्याला दिसते. आणखी एक चित्र आहे हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे. हंगेरियन चित्रकार कोण? व्यंगचित्रकार कोण? रेबर. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टूलावर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवतो आहे, आणि दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. आता लक्षात घ्या, लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद जो आहे तो अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण आहे ते मोठे झाल्यावर कमी होते. हा विचार सहजपणे खुबीने या चित्रकारांनी या चित्रातून सांगितलेला आहे. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर. पुढचे चित्रकार आहेत ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल. त्यांचं एक चित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अनुकुचीतदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्या बुटामध्ये काहीतरी घुसलेले अनुकुचीतदार आणि ते काढण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. मुलाच्या तोंडावरील भाव, त्याचा वेडावाकडा झालेला देह हे इतकं अप्रतिमपणे रेखाटलं आहे की चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे या व्यंगचित्रकाराने सिद्ध केलेले आहे.
कोणी? नॉर्मन थेलवेल यांनी. लहान मुलांची चित्रे काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात घेण्यासारख्या असतात. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो, त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते. लहान आकाराचं चित्र काढलं म्हणजे लहान मुलाचं चित्र होत नाही, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा जो आकार आहे तो प्रमाणबद्ध लहान असणं आवश्यक असतंय. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात. लहान मुलांना दाढी मिशी नसते. व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद घेणे हे गरजेचे असते.